आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते व्यापारी गणपती मंदिराच्या सभागृहाचं लोकार्पण संपन्न. जळकोटच्या व्यापारी गणपती मंदिराच्या सभागृहाचं लोकार्पण सभागृहासाठी आमदार संजय बनसोडे यांनी 50 लाख रुपयांचा दिला होता निधी. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, हरिभक्त पारायण नामदेव महाराज दबकेकर यांची प्रमुख उपस्थिती. विघ्नहर्तेच्या पूजेनंतर संजय बनसोडेंनी केला शहरात प्रवेश. असा योग मिळायला भाग्यच लागतं. संजय बनसोडेंनी केलं मत व्यक्त. लातूरच्या जळकोट शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी गणपती मंदिराच्या सभागृहाचं लोकार्पण विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. जळकोट शहरात गेल्या अनेक वर्षापासून गणपतीचे मंदिर व्हावेत अशी शहरवासियांची इच्छा होती. त्यासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्याच निधीतून बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर सुंदर असे सभागृह बांधण्यात आला आहे आणि याच सभागृहाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. या प्रसंगी विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर, आमदार संजय बनसोडे, नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे, उपनगर अध्यक्ष मोहम्मद किडे आणि गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव धुळशेट्टे हे व्यासपीठावर उपस्थित होते. गणपतराव धुळशेट्टे यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित मांडलं तर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, माजी आमदार गोविंद केंद्रे आणि आमदार संजय बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना आमदार संजय बनसोडे यांनी आणखीन 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थित व्यापाऱ्यांना दिले. यावेळी शहरातील सर्व व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.